बालशंकर किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवू आपण थालीपीठ। याच्यात काय काय टाकलं, आता आपण याच्यामध्ये काय काय टाकलं। याच्यामध्ये आपण दुधी भोपळा टाकला, पालक उकडून घेऊन पिऊन सांगावं लागतं थापतानी, तर मग काय फायदा। आता आपण ह्या थालीपीठामध्ये काय काय यूज केलं, आपण याच्यामध्ये दुधी, पालकची प्युरी उकडून घेतलेल्या, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा, कापलेली कोथिंबीर, चना डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, असं सगळं आपण टाकून हे थालीपीठ तयार करायलो। उकडलेला बटाटा, असं सगळं घालून हे आपले थालीपीठ बनवायलो। पौष्टिक आणि थंडीचे चांगले, लहान मुलांसाठी पौष्टिक असतात। असं आपलं हे थालीपीठ तयार करून घेऊ। असे आपले थालीपीठ आपण असं वरून थोडं तेल घालू, असं लहान मुलं भाज्या खात नाही, म्हणून आपण सगळ्या भाज्या घालून हे थालीपीठ बनवलेले। छोट्या मुलांसाठी एकदम परफेक्ट असतं। आता हे थालीपीठ तुम्ही दही सोबत खाऊ शकता, लोणच्या सोबत खाऊ शकता। हे पहा, आपलं सुंदर थालीपीठ भाजायला आपलं असं हे आपलं पालक, बटाटा आणि कांदा, तीळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, असं हे सगळं आपलं दुधी भोपळा, सगळं हे असं थालीपीठ तयार केलेले, पौष्टिक खाण्याकरता दही आणि थालीपीठ।